हाय सगळ्यांना, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मस्तपैकी अंड्याची भाजी. ही 2 मी अंडे उकडून घेतलेले आहे. तिथं वाटण माझं तयार आहे. कोथिंबीर, अद्रक, लसूण, कोथिंबीर असं वाटून घेतलेलं आहे. इथं मस्तपैकी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्या साईडला गरम पाणी करून घेतलेलं आहे. त्याच्यावर आपण ह्याच्यामध्ये आता 2 ते 3 चमचे छोटा आहे, त्याच्यामुळे मी 3 चमचे असे 2-3 चमचे टाकून घेणार आहे तेल. आणि तोपर्यंत आपण हे तेल गरम होईपर्यंत आपण हे अंड्याला असं मधून चिरा पाडून घेणार आहे. मी 2 तुकडे नाही करणार, कारण ते मग बिल सगळ्या पातेला वगैरे होतं, म्हणून मी अशी नुसती त्याला चिरा करून कारण मसाला त्यात आतमध्ये जावा म्हणून. मस्त आपल्याला तेल टाकलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये वाटण टाकून घेऊयात. मस्त आता त्याच्यामध्ये वाटण टाकून घेतलं. आता मस्तपैकी परतून घ्यायचं आहे लाल 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 होईपर्यंत. तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. मी अशी साधी आणि सोपी पद्धत करून बनवत आहे. मस्त आपण आता ते लाल लाल झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता मसाले ॲड करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपला घरचा काळा मसाला टाकून घेणार आहे. झालेला आहे मस्तपैकी छान असं परतलेला आहे आपला मसाला. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. तर आता थोडीशी हळद टाकून घेते. त्याच्यानंतर आपला घरगुती काळा मसाला बनवलेला आपल्या चवीनुसार, जसं तुम्हाला तिखट लागेल कमी जास्त तशाप्रमाणे तुम्ही टाका. आम्हाला असं मस्तपैकी झणझणीत आवडतं. त्याच्यानंतर मीठ टाकून घेतलं आणि सुहाना मटन मसाला ते थोडंसं टाकून घेणार आहे. आणि मस्तपैकी अशी तरी येते. आणि थोडंसं धने पावडर, बस थोडंसंच टाकून घेतलं. आता हे मस्तपैकी आपण मिक्स करून मस्तपैकी परतू द्यायचं आहे. मस्त असं आपलं आता मिक्स झालेलं आहे सर्व मसाले वगैरे. त्याच्यामध्ये आपण आता हे इकडे साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. ते आपण थोडंसं त्याच्यामध्ये मसाला शिजण्यासाठी टाकून घेणार आहोत. थोडंसंच मसाला शिजण्यासाठी. ह्याच्यामध्ये थोडा वेळ थोडंसं पाण्यामध्ये थोडं शिजू द्यायचं मसाला. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अंडे टाकून घेणार आहोत. मस्तपैकी अशी तरी आलेली आहे वरी. आता आपण हे उकडलेले जे अंडे आहेत कट केलेले आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. बघा कशी मस्त अशी तरी आलेली आहे. मटन मसालाच मी यूज करत असते, त्याने मस्तपैकी अशी तरी येत असते. बघा मस्त असं मटणाच्या भाजीसारखी अंड्याची भाजी झालेली आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडा वेळ शिजू दिलेला आहे, मसाला वगैरे अंड्याला लागूच तोपर्यंत. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये गरम पाणी केलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्या साईडला मी आता गरम पाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेते. एवढं पातळ करायचे नाही आहे मला, म्हणून मी आता ह्याच्यातलं थोडंसंच पाणी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. बस आता थोडंच टाकून पूर्ण ठेवलं होतं पातेलं, पण काही एवढं मला पातळ नाही बनवायची, घट्टच बनवायची, म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. मस्तपैकी आपली आता तयार झालेली आहे अंड्याची भाजी. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता मला नक्की सांगा. माझी साधी सोपी पद्धत आहे. कशी वाटते? आता मस्तपैकी उकळी आली आहे. थोड्या वेळाला शिजू द्यायचं. त्याच्यानंतर आपण हे बघा आपली तयार झालेली आहे. कशी तरी आलेली आहे बघा, अशी काळी काळी. त्याच्यानंतर आता मी वाढून घेतलेलं आहे.
कशी काय रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.